नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पर्सॉनिफिकेशन हा फिगर्स ऑफ स्पीच समजून घेणार आहोत. पर्सॉनिफिकेशन या फिगर्स ऑफ स्पीचला चेतना गुणोक्ती अलंकार किंवा मानवीकरण असा अलंकार असेही मराठीमध्ये म्हणतात. आता या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन म्हणजे नक्की काय हे आपण या ठिकाणी पहिलं डेफिनेशन थ्रू आपण समजून घेऊया. Personification is a figures of speech where non-living objects are described to seem like a people. आता या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय असतं की ज्या नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स आहेत म्हणजे ज्याला आपण निर्जीव वस्तू म्हणतो किंवा निर्जीव ज्या गोष्टी आपल्यासाठी आहेत त्या कोणासारख्या व्यक्त होतात, लाईक अ पीपल म्हणजे आपल्या मनुष्यासारख्या त्या व्यक्त होतात. इन द आर्ट्स पर्सॉनिफिकेशन मीन्स रिप्रेझेंटिंग अ नॉन ह्युमन थिंग्स ॲज इफ इट वेअर ह्युमन. पर्सॉनिफिकेशनमध्ये किंवा पर्सॉनिफिकेशन अशा गोष्टींना रिप्रेझेंट करतं की ज्या नॉन ह्युमन थिंग्स आहेत म्हणजे ज्या अमानवी आहेत की ज्या मनुष्यच्या गोष्टी नाही आहेत पण त्या ह्युमनसारख्या किंवा मनुष्यासारख्या बिहेव करतात, त्यावेळेस पर्सॉनिफिकेशन हा अलंकार होतो. इन इझी लँग्वेज पर्सॉनिफिकेशन इज जस्ट गिव्हिंग अन एक्झाम्पल ऑफ लिव्हिंग बिंग फॉर अ नॉन लिव्हिंग बिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग्स. सिंपल भाषेत किंवा साध्या भाषेत सांगायचं म्हणजे की पर्सॉनिफिकेशन याचा अर्थ होतो मूर्तिमंत उदाहरण, की एखाद्या निर्जीव गोष्टीमध्ये सजीव गोष्टी आहेत असे गुणधर्म दाखवणारी जर एखादी निर्जीव गोष्ट असेल तर त्या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन हा फिगर्स ऑफ स्पीच होतो. या ठिकाणी मराठीमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा, की एखादी निर्जीव वस्तू ही सजीव आहे अशी कल्पना करून ती निर्जीव वस्तू ही मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे वर्णन असल्यास पर्सॉनिफिकेशन हा अलंकार होतो. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काही आपण एक्झाम्पल बघूया. नंबर 1, द विंड शाउटेड. आता शाउटेड म्हणजे ओरडणे किंवा बोलणे मोठ्याने. याचा अर्थ शाउटेड किंवा बोलणे किंवा ओरडणे हा गुणधर्म क्वालिटी कोणाची आहे, तर ही क्वालिटी आहे ह्युमन बिंगची. पण या ठिकाणी विंडला त्या ठिकाणी ह्युमन क्वालिटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यावेळेस एक्सप्लेनेशन बघा असं द्यायचं असतं, द विंड इज डिस्क्राइब्ड ॲज ह्युमन्स हॅव्हिंग क्वालिटीज सो धिस इज पर्सॉनिफिकेशन. की विंडमध्ये काही ह्युमन हॅव्हिंग क्वालिटीज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे लाईक ह्युमन्स, सो दिस इज पर्सॉनिफिकेशन. नेक्स्ट, आय एम डेड द ॲपल ट्री सेड. आता एक लक्षात ठेवा की डेड होणं हे जे लिव्हिंग थिंग्स आहेत कोणताही सजीव प्राणी किंवा सजीव व्यक्ती त्याला हे लागू होतं. आय एम डेड द ॲपल ट्री सेड. आणि या ठिकाणी ॲपल हे एक झाड आहे की जे सांगते की बाबा मी डेड होतोय, म्हणजे मृत्यू होणं हे आपल्या मनुष्यामध्ये जास्त काय आहे फॅमिलियर आहे. त्या ठिकाणी ट्री म्हणण्याचा प्रयत्न करतोय म्हणून ट्री हा काय आहे पर्सॉनिफाईड आहे. तर आता बघूया आपण, द ॲपल इज डिस्क्राइब्ड ॲज अ ह्युमन हॅव्हिंग क्वालिटीज सो दिस इज पर्सॉनिफिकेशन. म्हणजे ज्याप्रमाणे मनुष्य म्हणतो की हा मी आता मरेन किंवा मला काहीतरी होईल, आय विल बी डेड, सो त्या प्रकारे ॲपल ट्री स्वतःला काय करतो एक्सप्रेस करतोय. पण आता ॲपल ट्री आपल्यासाठी नॉन लिव्हिंग थिंग आहे, निर्जीव म्हणजे त्या ठिकाणी गोष्ट असेल पण त्या ठिकाणी तो एखाद्या मनुष्याप्रमाणे म्हणण्याचा प्रयत्न करतोय, सो दॅट इज वाय हिअर पर्सॉनिफिकेशन. त्यानंतर द स्टार्स आर डान्सिंग इन द स्काय. आता डान्स करणे ही ह्युमन क्वालिटी आहे हे आपल्याला माहिती आहे, पण त्या ठिकाणी आपल्याला स्कायमध्ये काही स्टार्स आपल्याला दिसतात, पण जर ते वर कुठेतरी मूव्ह होत असेल तर त्यावेळेस पोएट काय करतो त्याला द स्टार्स आर डान्सिंग इन द स्काय अशा पद्धतीने सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करतो. म्हणजे या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन होतं. द स्टार्स आर डिस्क्राइब्ड ॲज ह्युमन्स हॅव्हिंग क्वालिटीज सो धिस इज पर्सॉनिफिकेशन. म्हणजे ह्युमन क्वालिटीज म्हणजे की जसं काही एखादा मनुष्यच ते करतोय अशा याने एखाद्या निर्जीव वस्तूचं वर्णन केलेलं असतं. आता एखादं वेगळं एक्झाम्पल घ्यायचं म्हटल्यास तर आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, लव्ह इज ब्लाइंड. आता लव्ह ही अशी गोष्ट आहे की ॲबस्ट्रॅक्ट आहे म्हणजे आपल्याला ती दिसत नाही, बरोबर. पण जर आपण म्हटलो की लव्ह इज ब्लाइंड, आता ब्लाइंड होणं हे सर्वात जास्त अप्लाय कोणाला होतं, तर हे मनुष्याला होतं म्हणजे आपल्याला होतं. तरीही लव्ह इज ब्लाइंड म्हणजे त्या न दिसणारी गोष्ट किंवा जी अदृश्य गोष्ट आपल्यासाठी आहे त्याला आपण काय म्हणतो की बाबा लव्ह इज ब्लाइंड. म्हणजे जसं काय लव्ह ह्या शब्दाला ब्लाइंड या शब्दाने काय करतो आपण पर्सॉनिफाईड करतो. म्हणजे त्याला जसं काय ते प्रेम आंधळं असतं म्हणून, म्हणजे मनुष्य जसं आपण म्हणतो तो आंधळा आहे किंवा त्याला दिसत नाही वगैरे वगैरे, त्या पद्धतीने आपण प्रेमाला काय म्हणतो की प्रेम आंधळं असतं. अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस त्याचं वर्णन करतो त्यावेळेस आपण त्याला म्हणू शकतो की एखाद्या निर्जीव गोष्टीमध्ये सजीव गोष्ट किंवा सजीव गुणधर्म असल्यासारखं ज्यावेळेस आपण दाखवतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो पर्सॉनिफिकेशन असं म्हणतो. धन्यवाद.